मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अजून काही अभिषेक घरी आलेला नसतो. शेवटी आता अक्षय आणि रमा हे दोघंसुद्धा तिकडे झोपून गेलेले असतात सोफ्यावरती. इतक्यात तिकडे शशिकांत मुकादम येतात. आता शशिकांत मुकादम तिकडे येतात आणि बघतात तर काय, अक्षय आणि रमा हे दोघंही असे अवघडून झोपलेले आहेत. शशिकांत मुकादम लगेचच आता त्यांना उठवतात आणि म्हणत असतात, अक्षय, रमा, काय रे, इकडे असे अवघडून का झोपलाय? तुम्ही झोपायला खोलीत गेलाच नाहीत का? त्याबरोबर आता अक्षय आणि रमा लगेचच उठतात. त्याबरोबर आता अक्षय विचारतो, अभ्या आला का? त्यावर मग आता शशिकांत मुकादम म्हणतात की काय, अभ्या रात्री बाहेर गेलेला, तो अजून आलेला नाही आहे? अरे नाही, कदाचित आला असेल आणि खोलीत जाऊन झोपलाही असेल. तुम्ही दोघंजणं झोपला होतात ना, म्हणून त्याने सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब केलं नसेल. त्यावर अक्षय म्हणतो, नाही, हिची झोप सावध आहे. जर तो आला असता तर हिला नक्की कळलं असतं. ही लगेच उठते काही झालं की. त्यावर रमा म्हणते, पण नाही, नको, उगाच आपण असं ठरवायला नको. एकदा जाऊन खात्री करून घेऊयात ना. कदाचित बाबा म्हणतायत तर आलेही असतील. मग अक्षय आणि रमा अभ्याला बघण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात. अभ्या अशा 2-3 हाका आता अक्षय आणि रमा मारतात, पण अभ्या काही आवाज देत नसतो. मग अक्षय आणि रमाच्या लक्षात येतं की अभ्या आलेला नाही आहे. मग आता ते लोक खाली येतात आणि अजून कसा अभ्या आला नाही, कुठे गेला हे बोलतच असतात. इतक्यात त्या ठिकाणी खरोखर अभ्या येतो. आता अभ्या तिकडे आल्यावर अक्षय त्याला विचारत असतो, काय रे अभि, कुठे होतास तू? काल रात्री 1 मिनिटं फोनवर बोलायला जो गेलास तो परत घरात आलाच नाहीस. कुठे निघून गेला होतास असा? आणि बाहेर जर चालला होतास तर तुला सांगून जाता येत नाही का? एवढं महत्त्वाचं तुझं काय काम होतं की इतक्या रात्री तुला अर्जंट बाहेर जावं लागलं? अभ्या म्हणतो, महत्त्वाचं होतं म्हणून गेलो होतो. अक्षय म्हणतो, अरे पण मी तेच विचारतोय, काय महत्त्वाचं काम होतं? त्यावर अभ्या म्हणतो की नाही, काही नाही. अक्षय म्हणतो, काही नाही अभ्या, काहीतरी आहे जे तू आमच्यापासून लपवतोयस. काय झालंय? बोल पटकन. तू कुठे गेला होतास? रात्रभर कुठे होतास? कुठलं असं काम होतं की रात्रभर तुझा फोन बंद होता? शशिकांत मुकादम सुद्धा आता ओरडतात, अभ्या, अरे काहीतरी विचारतोय ना तो, दे ना त्याच्या प्रश्नांची उत्तरं. मग अभ्या चिडतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? म्हटलं ना मी की माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. का सतवताय मला? प्रॉब्लेम होता का? काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे, कळलं का? त्यावेळी रमा म्हणत असते, अभिदादा, खोटं बोलताय तुम्ही आम्हा सगळ्यांबरोबर, सपशेल खोटं. काहीतरी आहे जे तुम्ही आमच्यापासून लपवताय. आता ते काय आहे हे तुम्हीच सांगा. त्याबरोबर अक्षयसुद्धा म्हणत असतो, अभ्या, अरे काय चाललंय? जे काही असेल ते बोल ना, पटापट सांग आम्हाला, काय आहे बोल. त्याबरोबर अभि म्हणतो, खरंच सांगू? खरंच तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे का मला जे सांगायचं आहे ते? त्यावर मग अक्षय आणि रमा म्हणतात की हो, आम्हाला खरंच ऐकायचं आहे. तुला जे सांगायचं आहे ते तू सांग, बोल. त्याबरोबर मग आता अभ्या हा सांगू लागतो की रेवा बदलली आहे, रेवा सुधारली आहे. त्यावर हे ऐकून अक्षय म्हणतो, काय? तुला हे सांगायचं आहे? त्यावर अभ्या म्हणतो, हो. त्यावर अक्षय म्हणतो, अरे काल परवापर्यंत आपण रेवाच्या नावाने खडीखापरं फोडत होतो आणि आज तू म्हणतोस रेवा बदलली आहे आणि रेवा सुधारली आहे आणि तुला वाटतं की मी विश्वास ठेवू तुझ्यावर? शशिकांत मुकादम सुद्धा म्हणतात, अरे अभ्या, अरे काय बोलतोयस तू हे? तुला तरी कळतंय का? मग रमा म्हणते, अभिदादा, मला माहिती आहे रेवाने सगळ्यात जास्त ना तुम्हाला त्रास दिला आहे, तुमचा वापर केला आहे. प्याद म्हणून तुम्हाला वापरलं आपल्या घरात घुसण्यासाठी, घर पोखरण्यासाठी. त्यामुळे आता जर रेवा इकडे आली आहे तर तुम्हाला त्रास होत असेल, मला मान्य आहे, पण म्हणून तुम्ही काहीही कसं बोलताय? अभि म्हणतो, मी काही नाही बोलत आहे रमा, माणसं बदलतात, माणसं सुधारतात, माणसं बदलू शकतात, त्यांना संधी दिली पाहिजे. एवढं बोलून अभ्या हा तिकडनं वरती निघून जातो. अक्षयला मात्र आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की ह्या अभ्याचं नेमकं हे सगळं चाललंय तरी काय. मग आता अक्षय आणि रमा हे दोघंजणं त्यांच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्याच्यानंतर मग इकडे अक्षयची खूप जास्त चिडचिड होत असते. रमा त्याला म्हणत असते, अहो ऐका माझं, तुम्ही जरा शांत व्हा बरं, शांतपणे बसा इकडे. अक्षय म्हणतो, अगं कसा शांत होऊ, बघतेस ना काय बोलतोय? काय तर म्हणे तो अभ्या सांगतोय मला ती रेवा किती चांगली आहे ते. अभ्या सांगतोय मला रेवाचं गुणगान आणि तुला वाटतंय मी ऐकून घेऊ? त्यावर रमा म्हणते, अहो पण तुम्ही काय एवढं पॅनिक होताय? शांत व्हा ना, तुम्ही जरा रिलॅक्स होऊन विचार करा. अक्षय म्हणतो, नाही रिलॅक्स होऊ शकत मी, काहीतरी गडबड आहे. अगं विचार कर ना, रात्रभर हा बाहेर होता, अचानक एवढं याचं काय महत्त्वाचं काम होतं की याला खरंच बाहेर जावं लागलं? बरं ते काम करताना याचा फोनही बंद होता. कुठे होता हा? काय करत होता? कोणाबरोबर होता? प्रश्न पडत नाहीत का तुला?
त्यावर रमा म्हणते, अहो असेल खरंच त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम, गेले असतील कुठल्या तरी कामासाठी. तुम्ही उगाचच्या उगाच अर्धवट माहितीच्या बळावर अभिभावजींना चुकीचं तर ठरवू नका ना. हे बघा, मला आहे सवय माणसांवर विश्वास ठेवण्याची. अक्षय म्हणतो, पण रमा अगं विचार कर ना, रात्रभर बाहेर असणं, मोबाईल बंद करणं, 1 मिनिटात जाऊन येतो सांगणं, या सर्व गोष्टींची लिंक लागत नाही आहे. त्यात आता तो किती घाबरला आहे, काहीच सांगत नाही आहे तो आपल्याला खरं. त्यामुळे ना मला जास्त भीती वाटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे हे मला कळत नाही आहे, कळलं का तुला? आणि मी नाही ठेवू शकत माणसांवर एवढा लगेच विश्वास, समजलं? त्याबरोबर रमा म्हणते, अहो ठीक आहे ना, मी नाही कुठे म्हणते, पण आपण आहोत ना दोघं एकमेकांसाठी. तुम्ही नका ठेवू विश्वास, मी ठेवते. पण मग आता म्हणून तुम्ही उगाचच्या उगाच ही अशी चिडचिड करत बसणार आहात का? प्लीज नका करू असं. उगाचच्या उगाच तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? अक्षय म्हणतो, रमा अगं आपण दोघं जण आहोतच गं एकमेकांसाठी, पण तरीही या सर्व प्रश्नांची उत्तरं, ह्या प्रश्नांची कोडी सुटणार आहेत का? हे प्रश्न तर अजूनही प्रश्नच आहेत ना, की हा अभ्या रात्रभर कुठे होता, कोणाबरोबर होता, काय करत होता, याचं अजून उत्तर आपल्याला सापडलं आहे का? तेच तर बोलतो मी. कुठे होता, अचानक येऊन घरी रेवाचे गुणगान कसा गायला लागला, काय झालं आहे नक्की, या सर्व गोष्टींनी ना मला अगदी भांडावून सोडलं आहे गं. खूप प्रश्न पडलेत माझ्या मनाला, कळतं आहे का तुला? त्याबरोबर रमा म्हणत असते, हो मला सगळं कळतं आहे, पण तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे विशू हा सांगत असतो, रेवा डार्लिंग काळजीची काही गरजच नाही आहे. आता ते गुंड पुन्हा पाचगणीत येण्याची कधी हिंमतच करणार नाही. मी त्या गुंडांना त्यांच्या खऱ्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आपला एक विश्वासू माणूससुद्धा पाठवला होता, म्हणजे काही गडबड गफलत होण्याची शक्यता उरवलीच नाही. त्यावर रेवा म्हणते, विशू डार्लिंग खरंच थँक्यू सो मच. माझ्या या सगळ्या कठीण प्रसंगातसुद्धा तू माझी साथ दिलीस, तू माझ्याबरोबर होतास. त्याबरोबर विशू म्हणत असतो, रेवा डार्लिंग पण तू हे सगळं का केलंस हे मला अजूनही कळलेलं नाही आहे. नाही म्हणजे जर तू त्या अक्षय आणि रमासमोर सरळ त्या गुंडांना नेऊन उभं केलं असतंस ना, तर त्या गुंडांनी सगळं काही सत्य सांगून टाकलं असतं आणि एकदा का त्यांनी सांगितलं असतं तर तुला ग्रीन चिट मिळाली असती. त्याबरोबर रेवा म्हणत असते की नाही, असं काहीही झालं नसतं विशू. ग्रीन चिट मिळाली असती की आणखीन मी माझ्यावर स्वतःवरच चिखल उडवून घेतला असता. हे बघ, मला ग्रीन चिट मिळावी ह्यासाठी मी त्या अभिषेकचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं मला चाललं नसतं. मला काहीही झालं तरी त्यालाही उद्ध्वस्त करायचं नव्हतं, म्हणून मी हे सगळं केलं. हे बघ विशू, मी त्या घरचं मीठ खाल्लं, त्यामुळे आता त्या घरासाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. म्हणून म्हणून केलं मी हे सगळं. आणि ऑलरेडी माझ्यामुळे त्या घराला खूपच जास्त त्रास झाला. त्यात आता मी हे सगळं अभिषेकबद्दल पण जर जाऊन सांगितलं असतं तर त्या लोकांना आणखीन त्रास झाला असता. घर पूर्णपणे कोलमडून आणि तुटून गेलं असतं आणि मला ते नको होतं, म्हणून मी खरं तर ते सगळं करायचं थांबवलं. त्याबरोबर मग इकडे विश्वनाथ म्हणतो, रेवा डार्लिंग तुझं जे हे चांगलं म्हणजे वागण्याचं खेळ तू काही करत आहेस ना, तो खेळ तुझ्या अंगलट येणार आहे असं मला वाटते. पण आता सध्या तरी तो अभिषेक तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. इथूनच तुझ्या चांगल्या प्रवासाची सुरुवात आहे अक्षय मनाच्या रमा. तर दुसऱ्या बाजूला आता रमा ही फुलं असतात, ती फुलं सगळी व्यवस्थित एका मोठ्या वाटीत ठेवत असते. इतक्यात अक्षय तिकडे येतो. अक्षय म्हणत असतो, अरे वा, आज एवढी सगळी फुलं, काय स्पेशल आज? त्यावर रमा म्हणते, अहो आरूच्या शाळेमध्ये समर कॅम्प आहे ना, तर तिकडे मागवली आहेत ही फुलं, काहीतरी त्यांना शिकवणार आहे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अच्छा म्हणजे ही सगळी फुलं आरूसाठी आहेत, ही इतकी सगळी सुंदर फुलं आरूसाठी आहेत. त्यावर रमा म्हणते, हो मग तुम्हाला काय वाटतं, जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट काय फक्त तुमच्यासाठीच आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, हो मग जगातली एवढी सगळ्यात सुंदर बायको आहे माझी, मग तिच्या प्रत्येक वस्तूवरती हक्क तर फक्त माझाच आहे ना, मग मला वाटणार नाही का तसं? त्यावर रमा म्हणते, बरं पुरे झालं, आता जा पटपट आवरून घ्या. अक्षय रमाला गुलाब देत असतो आणि म्हणत असतो, रमा हे गुलाब घे आणि ह्या गुलाबाबरोबर मला एक किस कर. त्याबरोबर रमा अक्षयच्या हातातून ते गुलाब खेचायला जाते. अक्षयच्या छातीला लागल्याचं अक्षय नाटक करतो आणि म्हणत असतो, अय ग आ. त्यावर रमा म्हणते, अहो खरंच सॉरी, मी काहीही मुद्दाम केलेलं नाही आहे, तुम्हाला लागावं असं माझं इंटेन्शन नव्हतं, खरंच सॉरी, माझ्याकडनं तुम्हाला चुकून लागलं आहे, सॉरी.
त्याबरोबर ती म्हणते बरं तुम्ही इथे बसा, मी एक काम करते, मी पटकन आईस पॅक घेऊन आले. अक्षय रमाला परत पकडतो आणि म्हणतो नाही नको नको आईस पॅक नको. रमा म्हणते बरं मग मी काहीतरी दुसरं घेऊन आले, गरम पाण्याची पिशवी घेऊन आले. अक्षय म्हणतो नाही नको नको नको. मग रमा म्हणते मग काय घेऊन येऊ, तू मला प्यायला पाणी घेऊन येते, थांबा थांबा थांबा. त्यावर अक्षय म्हणतो नाही 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 तेही नको. रमा म्हणते मग काय हवंय, काय आणू. अक्षय तिला उठवायला सांगतो तिला. मग रमा अक्षयला उठायला मदत करते. अक्षय म्हणतो एक काम कर, मला एक गोड गोड पापा दे आणि माझ्या हातातलं हे गुलाबाचं फूल घे. त्यावर रमा म्हणते पापा, तुम्हाला ना चापट दिली पाहिजे. काय हो तुम्ही, मला खरंच किती घाबरवलंत तुम्ही उगाचच्या उगाच नाटक केलं ना. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो रमा ये ना जवळ, आणि तो रमाला स्वतःच्या जवळ खेचतो. रमा म्हणत असते अहो सरका, आवरा पटापट, शाळेत जायचं असेल, उशीर होतोय तुम्हाला, चला. त्यावर अक्षय म्हणतो नाही होत आहे मला उशीर रमा, आणि मग तो रमाला आणखीन जवळ घेऊ लागतो. त्याबरोबर मग रमा ही म्हणत असते आता आवराल का पटापट तुम्ही. त्यावर अक्षय म्हणतो की नाही, अजिबातच नाही, कारण मुळात गरजच नाही आहे ना. रमा प्लीज थांब ना गं थोडा वेळ. रमा ही अक्षयच्या हातातलं गुलाब खेचते आणि खरंच आता त्याच्या छातीत ती गुलाब खेचताना लागतं. अक्षय म्हणतो आता मात्र खरं लागलं होतं खरं. त्याबरोबर इकडे तामणकर हा फोनवर बोलत असतो. हा तामणकर कोणासाठीच थांबत नाही, वाट बघत नाही. क्लायंटना सांगा थांबा थोडा वेळ, मी 3 तासात पोहोचतोय, त्यानंतर मीटिंग होईलच. त्याबरोबर रेवा तिकडे येते आणि रेवा म्हणत असते विशू ह्या तुझ्या गोळ्या आणि लंच तर तुला ऑलरेडी दिलेला आहे. गोळ्या आणि लंच वेळेवर घ्यायचं, कामाच्या गडबडीत चुकवायचं नाही. तुझ्या लंचची, गोळ्यांची, तुझ्या तब्येतीची सगळी जबाबदारी माझी आहे, यू नो ना. त्याबरोबर विशू म्हणतो हो डार्लिंग हो, मी अजिबात काही हईगई करणार नाही आहे. डार्लिंग एक खरं बोलू का, तू सुद्धा जर माझ्याबरोबर असतीस ना तर मला खरंच बरं वाटलं असतं. आता तू इकडे बोर होशील एकटी. त्यावर मग ती म्हणत असते नाही विशू, असं काही होणार नाही आहे. ते बघ कोण आलं परत. त्याबरोबर मग विश्वनाथ समोर बघतो तर चंदा परत आलेली असते. आता चंदाला बघून विशूसुद्धा खुश होतो. विशू म्हणतो अरे वा चंदा, तू आलीस परत, उत्तम उत्तम. चंदा म्हणत असते अहो साहेब, टी व्हीवरती बातमी बघितली तुमच्या दोघांबद्दलची आणि काळजात एकदम धस्सच झालं बघा. इकडे यायचं होतं आणि काही सुचत बी नव्हतं, आणि लवकर येणार होतो पण जरा गडबड झाली. बरं जाऊ द्या, आता मी आलोय ना. त्याबरोबर मग आता लगेचच तिला तामणकर म्हणतो आता एक काम करायचं, आता आमच्या बाईसाहेबांची काळजी घ्यायची, आमच्या बाईसाहेबांना काहीसुद्धा कमी पडू द्यायचं नाही, व्यवस्थित त्यांची काळजी घे, त्यांना जप. त्याबरोबर चंदा म्हणते होय साहेब, तुम्ही आता काही काळजी करूच नका, म्या करतो बघा समजा व्यवस्थित. बाईसाहेबांची अगदी व्यवस्थित काळजी घेईन म्या, तुम्ही काळजी सोडा, निवांत जावा बघा. मग लगेचच तामणकर तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता लगेच इकडे रेवाला चंदा म्हणत असते वहिनीसाहेब बरं आहे ना तुम्ही. त्यावर रेवा म्हणते हो हो मी अगदी बरी आहे. चंदा तुला माहिती आहे मी तुला केवढं मिस करत होते. त्याबरोबर आता पुढे ती म्हणत असते मी तुला इकडे का बोलावलं आहे तुला माहिती आहे ना. चंदा म्हणते होय तर माहिती आहे की, हे घर सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावरच तर देऊन ठेवली आहे ना. त्यावर रेवा म्हणते तू फक्त हे घरच नाही सांभाळत चंदा, तर तू मलाही सांभाळतेस. खरंच म्हणजे मी माझ्या कठीण परिस्थितीत तुला किती मिस केलं आहे हे तुला काय सांगू. बरं चल आता आपण दोघीही घरात जाऊया, घरात जाऊन बोलू. आणि मग त्या दोघी घरात जातात. तर दुसऱ्या बाजूला रमा ही आरोहीला समर कॅम्पमध्ये जे काही फुलांचं काम असतं त्यासाठी फुलं देते आणि म्हणत असते आरू ही फुलं वगैरे सगळे व्यवस्थित ठेव आणि हो व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स ऐक आणि त्याप्रमाणे काम कर. काय घाई करू नकोस, गोंधळ करू नकोस हा बाळा. त्यावर आरोही होकार देते. त्यानंतर मग आरोहीला रमा म्हणते बरं मी तुला बरोबर शार्प 5 वाजता घ्यायला येईन काय. आरू म्हणते हो नक्की या, नाहीतर मी अशी गाल फुगवून बसेन. त्यावर रमा म्हणते नको फुगवू गाल, मी येईन वेळेवर. मग आरू तिकडनं निघून जाते. त्यावेळी आता तिकडे एक शाळेत म्हणजे आरूच्याच वर्गात असलेल्या मुलीची आई येते. ती रमाला म्हणते हाय आर के मॅडम कशा आहात. रमा म्हणते उत्तम, तुम्ही. त्यावरती म्हणते मी सुद्धा. आर के मॅडम बघा ना, नाही म्हणजे तुम्ही किती थकलेल्या दिसताय. त्याबरोबर रमा म्हणते नाही हो तसं काही नाही आहे. ती मुलगी म्हणते अहो आर के मॅडम तुमच्या चेहऱ्यावर तुमचा थकवा स्पष्टपणे दिसतोय. नाही म्हणजे बघा ना तुम्ही आता किती थकल्यासारख्या दिसताय. त्याबरोबर रमा म्हणते हो आता मुलं म्हटलं की त्यांची शाळा, त्यांचा अभ्यास, यांचं ऑफिस सगळंच आलं ना.
मग त्यामध्ये हे सगळं होतच असतं. त्यावर ती म्हणते, पण मॅडम अहो तुमचा चेहरा बघा म्हाताऱ्यासारखा दिसत चालला आहे, चेहऱ्यावरती तुमच्या टेन्शन दिसतंय, काहीतरी करा, थोडा स्वतःसाठी वेळ काढा. त्याबरोबर रमा म्हणते, नाही मिळत वेळ. त्याबरोबर आता ती समोरची बाई म्हणत असते, मॅडम अहो वेळ काही मिळत नसतो, स्वतःसाठी वेळ हा कायमच काढावा लागतो. मला वाटतं तुम्ही सुद्धा स्वतःसाठी वेळ काढायला हवा. काढत चला जरा स्वतःसाठीही वेळ, नाही म्हणजे स्वतःलाही वेळ द्यायला हवा ना, नाहीतर नंतर मग आपल्या हातात काहीच उरत नाही. एवढं बोलून आता त्या मॅडम तिकडनं निघून जातात. त्याबरोबर अक्षय तिकडे येतो आणि म्हणतो, काय गेली का आपली लेडी डॉन? त्यावर रमा म्हणते, हो गेली ना. अक्षय म्हणतो, चल मग आपणही निघूया. रमा म्हणते, हो हो निघूया ना. आणि मग अक्षय आणि रमा हे दोघंही जण आरूला शाळेत सोडून तिकडनं निघतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अक्षय हा फेस पॅक बनवत असतो. इतक्यात तिकडे मयुरी आणि आनंद येतात. मयुरी म्हणते, काय रे अक्षय, काय भजीचं बॅटर? त्याबरोबर अक्षय म्हणतो, हिरवं भजीचं बॅटर. काय ग ताई? त्यावर आनंद म्हणतो, मुरिंगाचं काहीतरी करतोयस का? त्यावर अक्षय म्हणतो, नाही रे, हे मुरिंगा पण नाही आहे. त्यावर मग आता अक्षय म्हणतो, तुम्ही दोघं जण मला छळू नका, नाहीतर उगाच काहीतरी खराबी होईल या सगळ्यामध्ये. त्यावर मग लगेच ते विचारतात, अरे पण तू हे करतोयस काय, याला काय म्हणतात काय? अक्षय म्हणतो, मी आज एक एक्सपेरिमेंट करतोय. त्याबरोबर एक्सपेरिमेंट म्हटल्यावर आनंददादा म्हणतो, अरे बापरे, म्हणजे तू आपल्या किचनमध्ये काही केमिस्ट्री लॅब वगैरे सुरू करतोयस का अक्षय? तसं काही तुझ्या मनात आहे का? त्यावर अक्षय म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघं जण का उगाच मला त्रास देताय? मी करतोय ना काहीतरी, तुम्ही उगाच मला असा त्रास देऊ नका काय. त्याबरोबर आता लगेचच तिकडे असलेले जे प्रोडक्ट असतात त्यांची नावं मयुरी बघते आणि मयुरी म्हणते, अरे हे तर सगळे ब्युटी प्रोडक्ट आहेत, हे मुली फेस पॅक बनवताना यूज करतात. अक्षय, काय रे, तुला फेस पॅकची गरज आहे, तू फेस पॅक बनवतोयस? त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, मयुरी ताई काहीही काय बोलतेस ग, हे काय मी माझ्यासाठी नाही करत आहे, हे मी रमासाठी करतोय, रमाला फेस पॅक लावायचं. हल्ली ती बिचारी किती दमते, किती थकते आणि तिचा थकवा सहज तिच्या चेहऱ्यावरती दिसतो. त्यात तिने आता साखरही सोडली, म्हणून मग मी विचार केला तिच्या चेहऱ्यावर कसा हा फेस पॅक लावतो. आता कुठे श्रीखंड चालून तिला झोपवलं मी, तिच्या चेहऱ्यावरती आता हे मस्त लावतो. त्याबरोबर आता आनंददादा म्हणतो, वा 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 वा, बायकोची काळजी घेणाऱ्या नवऱ्यांपैकी मी हा एवढा नवरा पहिल्यांदाच बघितलाय जो बायकोसाठी स्वतःच्या हातांनी फेस पॅक वगैरे बनवतोय. काय अक्षय, रमा खरंच खूप लकी आहे की तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला जो तिच्यासाठी इकडे असा फेस पॅक बनवतोय. काय ग मयुरी? त्यावर मयुरी म्हणते ना, हो हो खरंच, म्हणजे वहिनी तिकडे ढाराढूर झोपली आमची आणि दादा इकडे फेस पॅक बनवतोय. बाप रे, किती ते प्रेम. आता मुद्दामून मयुरी आणि आनंद हे अक्षयला पिळत असतात, सतवत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता रमा ही रेवाच्या घरी आलेली असते आणि रमा चिडलेली असते. ती म्हणत असते, रेवा बाहेर ये, रेवा लवकर बाहेर ये, तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची? आधी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केलास आणि आता माझ्या मुलीला. आज तुला कळेल एका आईचा संताप काय असतो ते. रेवा बाहेर ये. आणि मग आता लगेचच रमाच तिकडनं आतमध्ये जाऊ लागते. त्यावेळी चंदा तिला सांगते की आमच्या ताईसाहेबांचं बाळ गेलं. रमा आता खोलीत येऊन बघते तर रेवा एका फोटोजवळ म्हणजे बसलेली असते. ती त्या फोटोवरून हात फिरवत असते, तो फोटो कुरवाळत असते आणि त्यावेळी आता तिथे लहान मुलांची खेळणी, पाळणा, त्या सर्व गोष्टीसुद्धा असतात. हे सगळं बघून रमाला रेवाचं खूप जास्त वाईट वाटतं. रमा येते आणि रेवाला मिठी मारते आणि मग ती आता म्हणू लागते की रेवा, समजू शकते मी तुझं दुःख, आई म्हणून तू काय फेस करतेस ते कळतंय मला. रेवा रमाला मिठी मारते आणि म्हणत असते, रमा कोणीतरी खूप वर्षांनंतर माझ्या जखमेवरती फुंकर घातली आहे ग. आणि मग रमा रेवाला जवळ घेते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.